कर रे प्रभुराया। म्हणजे प्रिय बंधू भगिनी हो, आपले बंधू शांत राहा, शांत राहा, शांत राहा प्रिय. आपले बंधू नोएल हे आपल्यातून निघून गेलेले आहेत आणि आपण साहजिकच सर्वजण दुःखी झालेलो आहोत. परमेश्वर म्हणतो धीर सोडू नका, त्याच्यावरील श्रद्धा ढळू देऊ नका. पवित्र शास्त्रामध्ये म्हटलं आहे, हे मुला तू जर प्रभूची सेवा करण्यासाठी पुढे येत असतील तर संकटांना तोंड द्यायला तयार राहा. आपले मन स्थिर ठेवा, ईश्वराला विसरू नका. ह्या जीवनाच्या शेवटी तुम्हाला त्याचे फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. पवित्र शास्त्रातील हे शब्द आठवा. आज तुम्हावर जे संकट ओढवलं आहे त्याचा मोठ्या धैर्याने स्वीकार करा, कारण सोन्याची परीक्षा जशी अग्नीत होते तशी सदाचारी माणसाची परीक्षा संकटात होते, हे लक्षात ठेवा. ते बंधू भगिनींनो, पवित्र शास्त्रातील स्तोत्र 130 आपल्याला सांगते की ईश्वर भक्त संकटाने कितीही पिडलेला असला तरी ईश्वरावरील तो आपली श्रद्धा सोडत नाही. आपलं उत्तर असेल, हे प्रभो मी तुझा धावा करतो. हे परमेश्वरा मी चोख सागरातून तुझा धावा करीत आहे. हे प्रभो तू माझी वाणी ऐक, माझ्या विनवणीच्या शब्दाकडे तुझे कान लागोत. आपलं उत्तर, हे प्रभो मी तुझा धावा करतो. हे परमेश्वरा तू अधर्म लक्षात आणशील तर प्रभू तुझ्या पुढे कोण टिकाव धरील. तरी पण लोकांनी तुझे भय धरावे म्हणून तुझ्या ठाई क्षमा आहे. उत्तर, हे प्रभू मी तुझा धावा करतो. मी परमेश्वराची अपेक्षा करतो, माझा जीव परमेश्वराची अपेक्षा करते. मी त्याच्या वचनाची आशा धरतो. पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यांपेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो. उत्तर, हे इस्रायला परमेश्वराची आशा धर, कारण परमेश्वराच्या ठाई दया आहे, त्याच्याजवळ विपुल उद्धार आहे. तो इस्रायलाच त्याच्या सर्व अधर्मापासून मुक्त करील. आपलं उत्तर, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला कधीही काही उणे पडणार नाही. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आमचे बंधू नोएल ह्याला तू ह्या जगातून बोलावून घेतला आहेस, त्याच्यासाठी आम्ही तुझ्याकडे दयेची याचना करतो. आमची प्रार्थना ऐकून घे. प्रकाश व शांतीच्या राज्यात त्याचं स्वागत करून तुझ्या संत मंडळीमध्ये त्याचा समावेश कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. हे स्वर्गीय बापा, आमच्या बंधूंना आज ह्या जगाच्या काळजीतून मुक्त केलेलं आहे. त्यांना शाश्वत सौख्य मिळू दे. दुःख, कष्ट, आजार, म्हातारपण, वियोग, छळ, अन्याय व कुठल्याही प्रकारची आपत्ती नसणाऱ्या स्वर्गीय नंदनवनात तू त्याला प्रवेश दे. तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याबरोबर त्याला सार्वकालिक सुख व शांती लाभू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. हे सर्व समर्थ शाश्वत बापा, सांत्वन करते परमेश्वरा, मृत्यूचा अंधकार नाहीसा करून नव्या जीवनाचा प्रकाश उजळण्यास तू समर्थ आहेस. आज आमच्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूमुळे दुःखी झालेल्या सर्व लोकांना मनोधैर्य दे. त्यांच्या अंतःकरणाचा दुःखाचा अंधकार दूर करून त्या ठिकाणी शांतीचा प्रकाश उजळू दे. तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याने आम्हासाठी प्राणार्पण करून मरणावर विजय मिळवला, मरणातून उठून आम्हासाठी जीवनाचा मार्ग उघडला. त्याच्यावर ज्याची श्रद्धा आहे त्याला शाश्वत जीवन प्राप्त होईल असे अभिवचन दिले. प्रभू ख्रिस्ताचे दुःख, मरण, पुनरुत्थान व शाश्वत जीवनाचे अभिवचन ह्यांच्या स्मरणानं ह्या ठिकाणी असलेल्या सर्व लोकांचं दुःख हलकं कर. ह्या जगाच्या प्रवासानंतर ख्रिस्ताच्या स्वर्ग राज्यात आपल्या मृत बंधूशी, नोएलची आपली पुन्हा भेट होईल अशी आशा आमच्या मनात जागृत ठेव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, मी कुठे कसाही असो,
पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे. प्रभू तुम्हाला असो. माझ्या प्रिय बंधूंनो, आज आपण नोएलला शेवटचे निरोप देण्यासाठी इथे जमलेलो आहोत. आम्ही नुसती श्रद्धा सांगली मृत्यू जीवनाला अर्थ देतो. प्रत्येक दिवस मौल्यवान आहे, कारण तो परत येत नाही. मृत्यू आपल्याला शिकवतो, प्रेम करा, क्षमा करा, चांगलीपणा जगा, प्रत्येक क्षण देवाची देणगी समजून जगा. संत पॉल म्हणतो, आपले जीवन प्रभूसाठी आहे आणि आपला मृत्यू देखील प्रभूसाठी आहे. एक छोटीशी मेणबत्ती अंधारात जळत होती. तिला भीती वाटत होती की ती संपत चालली आहे. पण तिने पाहिले की तिच्या प्रकाशामुळे अनेकांना मार्ग दिसत होता. ती म्हणाली, मी संपते आहे, पण मी व्यर्थ नाही जात. मी इतरांसाठी प्रकाश दिला. आपले जीवनही तसेच असते. किती दिवस जगलो यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे आपण किती प्रकाश दिला. नोएलसारख्या व्यक्तींच्या आठवणी तशाच असतात. त्याचे ते बिनधास्त जगणे, त्याचा हसरा स्वभाव, त्याचा चांगुलपणा, त्याचं स्वच्छ मन हा प्रकाश आहे जो आपल्या आठवणीत कायम राहणार आहे. येशू म्हणतो, पश्चिम भारतांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हास विसावावे. मृत्यू म्हणजे आत्म्याची विश्रांती, जिथे दुःख नाही, तक्रार नाही, वेदना नाही. मृत्यू हा थकलेल्या प्रवासानंतर देवाने दिलेला विश्रांतीचा निवास आहे. मृत व्यक्तीचे जीवन आपल्याला संदेश देत असते आणि नोएलसारख्या माणसाने आनंदाने उत्साहाने जीवन जगले. त्याने आपल्याला शिकवले, हसत जगा, मनापासून जगा. प्रभू नोएलला शाश्वत विश्रांती दे आणि तुझा अनंत प्रकाश त्याच्यावर प्रकाशित हो. आम्हा सर्वांना जाणीव करून दे, तेव्हा प्रत्येकाचं जीवन ते क्षणभंगुर आहे आणि त्यामुळे आमच्या हातातून घडलेल्या पापांच्या मृत्यूकडे क्षमा मागतो. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हाला दया करो, आमच्या पापाची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनात घेऊ. आमेन. तुझा पुत्र मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला याला माझा दृढ विश्वास आहे. नोएल आमच्या बंधूसाठी आम्ही आता प्रार्थना करीत आहोत. तो ख्रिस्तासाठी मरण पावला आहे. पुनरुत्थित ख्रिस्ताच्या गौरवात सहभागी होण्यासाठी त्याला शेवटच्या दिवशी पुन्हा उठव. ही प्रार्थना आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. पौलाचे गलतीकरा दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन. पहा, मी तुम्हाला एक रहस्य सांगतो. आपण सर्व महानिकट
त्याने अविनाशीपणा परिधान केले आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले, तेव्हा कसे होईल? मरण विजयात गिळले गेले आहे, असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल. अरे मरणा, तुझा विजय कोठे? अरे मरणा, तुझी नांगी कोठे? मरणाची नांगी पाप आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे. म्हणून जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असतो. प्रभूचा शब्द. प्रतिसाद. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्या कुंडात बसवतो, तो मला संत पाण्यावर देतो, तो माझा जीव ताजा रवाना करतो. प्रतिसाद. तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गाने चालवतो. मृत्यूछायेतील दरिद्री मी जात असलो तरी कसल्याही अनिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी आणि तुझी काठी मला वीर देतात. प्रतिसाद. तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्यापुढे ताट वाढतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभंग करतोस. माझे पात्र काटोकाट करून वाहत आहे. प्रतिसाद. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण आणि दयाने लाभतील. परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. प्रतिसाद. प्रभू तुम्हाबरोबर असो. योहान देखील पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. लाजरसची बहीण मारिया येशू होता तेथे आली आणि त्याला पाहून त्याच्या पायाखाली त्याला म्हणाली, प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. येशू तिला आणि तिच्याबरोबर असलेल्या यहुद्यांना रडताना पाहून आत्म्यात कळवळ व विव्हळ झाला आणि म्हणाला, तुम्ही त्याला कोठं ठेवलं आहे? ते त्याला म्हणाले, प्रभूजी, येऊन पहा. येशू रडला. यावरून रेवती म्हणाले, पहा त्याच्यावर किती प्रेम होते. परंतु त्यांच्यातील काही जण म्हणाले, ज्याने आंधळ्याचे डोळे उघडले त्याला त्याचे मरण टाळण्याची शक्ती नव्हती का? येशू पुन्हा मनात कळवळून कबरेकडे आला. ती गुहा होती आणि तिच्या तोंडावर धोंड ठेवलेले होते. येशूने म्हटलं, धोंड काढा. त्या मृताची बहीण माता त्याला म्हणाली, प्रभूजी, आता त्याला दुर्गंधी येत असेल तर त्याला मरून 4 दिवस झाले आहेत. येशूने तिला म्हटले, तू विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाहशील, असं मी तुला सांगितलं नव्हतं काय? मग त्याने धोंड काढली. तेव्हा येशूने दृष्टी वर करून म्हटलं, हे बाबा, तू माझं ऐकलंस म्हणून मी तुझे आभार मानतो. मला माहिती आहे की तू सर्वदा माझे ऐकतोस. तरी जो लोक समुदाय सभोवती उभा आहे त्यांच्याकरिता मी बोललो, ह्यासाठी की तू मला पाठवले आहे असा त्यांनी विश्वास धरावा. असं बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटलं, लाजरस, बाहेर ये. तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला. त्याचे हातपाय प्रेत वस्त्रांनी बांधलेले आणि तोंड रुमालाने वेष्टिलेले होते. येशूने त्यांना म्हटलं, त्याला मोकळे करून जाऊ द्या. मलीकडे आलेले यहुद्यांनी जे त्याने केले ते पाहिले आणि अनेकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. प्रभूचं शुभ वर्तमान.
हे प्रभू नोएल ह्याच्या लग्नासाठी आम्ही दिनांक करीत आहोत त्यांचा स्वीकार कर. नोएलने ख्रिस्त हा प्रभूवत आला याचा विश्वास ठेवला होता. ख्रिस्त आमच्या बंधूंचा दयाळूपणे न्याय करतो ही प्रार्थना विचारतो ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाला असो तुमच्या अंतकरणे प्रभूकडे लावा. प्रभूला प्रवेशाची आभार मानूया. हे प्रभू पवित्र विद्या सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा आमच्या प्रवेश विस्ताराला आनंद जिथे सर्व आभार मानावे. हे जे दिवस आहे ते आमचे कर्तव्य आहे. कारण प्रवेशद्वारे जगाची कारण होते. मनुष्याला नवजन्म मिळतो. मृतांना नवजन्म प्राप्त होते. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील मुलं तुझ्या आराधना करतात. तुझ्या सानिध्याने सदा सदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड गाण्याची मधुर सूर देशून आम्ही तुझी स्तुती गाणं लागतो. हे प्रबोधक आहे सर्वदाचा तुम आहेस. निदाने आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचे शरीर ग्रंथ व्हावे म्हणून तू त्यांच्यावर दरवर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू विश्वास करण्यात आला आणि तो स्वच्छरित्या प्रभूला सामोरे गेला तेव्हा त्यांनी भाकरी घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि वाटली. तुम्ही सर्वजण घ्या आणि खा, कारण मी माझे शरीर आहे हे तुमच्यासाठी त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर निघाला पुन्हा आपण त्याच्या हाताप्रमाणे त्याला त्या शिष्यांस दिले. तुम्ही सर्वजण आभारी आमंत्रण द्या, कारण माझ्या रक्ताचा प्याला हे नव्या शाश्वत कराराची रक्त आहे. हे तुमच्या दुष्काळाच्या पाप क्षमेसाठी होतीसाठी हे माझ्या आठवणीसाठी करा. हे प्रभू तू पुन्हा येईपर्यंत तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझी पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृतीसाठी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि जगण्याचा प्याला अर्पण करतो. तुझ्या सगळ्या संधीची सेवा करण्यास आम्हाला स्वागत केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर रक्ताचा स्वीकार करत असताना पवित्र आत्म्याद्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर बसलेल्या ख्रिस्त सभेच्या प्रकारात लिओ आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक यांच्या सभावेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण स्थितीचा पूर्णाविष्कार कर. त्या जगातून आज तू तुझ्याकडे बोलावून दिलेल्या नोएल ह्या तुझ्या सेवकाची आठवण कर. ज्याप्रमाणे तो तुझ्या पुत्राच्या मरणात एकरूप झाला त्याचप्रमाणे त्याला ख्रिस्ताच्या पुनरुत्थानातही सहभागी कर. आमचे पुनरुत्थानाच्या आशेने महान ग्राहक आहे
आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहे त्यांचे स्मरण, त्यांचे तुझे दिव्य प्रकाशात स्वागत. देव महाराज धन्य कुमारी मर्यादा सापते संतोष पूज्य प्रेषित आणि युगांनी ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शास्त्र चिन्हाचे सहभाग व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा करून पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताद्वारे हे सर्वसमर्थ परमेश्वरा पवित्र आत्म्याच्या इच्छा तुझा सन्मान कर सर्व. आमच्यासाठी बाबा तुझे राज्य जसे स्वतः पृथ्वीवरील प्रमाणे आमची जगत आम्हाला दे आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधाची क्षमा कर आणि आपल्या प्रसंगी पडू देऊ नकोस बनवायला आम्हाला. हे प्रभू सर्वांच्या वाचनापासून आम्हाला सर्व असे आम्ही विनंती त्या जीवनाला कृपा शांती दे म्हणजे दिव्य आशिष आमचा दादा येशू ख्रिस्ताच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विमर्शेपासून सुरक्षित असू. माझी शांती देतो आमच्या पापाकडे पाहून रोज तुझ्या विचार श्रद्धेकडे पहा आणि तुला तुझ्या विचारानुसार शांती देण्याची कृपा कर. तुझी तिची असून सदा सर्वदाची ओळखतो. प्रभूची शांती तुम्हाबरोबर असो. शांती करूया. जगाची पापे करणारे परमेश्वराची गोकुळ पहा. त्या गोकुळाच्या भोजनास बोलावण्यात आलेली
हे प्रभू परमेश्वरा, येशू ख्रिस्ताने आम्हाला त्याच्या शरीर रक्ताचा साक्रामेंट दिला आहे. तो तुझ्या राज्याकडे येणाऱ्या मार्गावर आम्हाला मार्गदर्शन करतो. नोएल आमचा बंधू या वेदनात सहभागी झाला आहे. ख्रिस्ताने आम्हासाठी तयार केलेल्या सार्वकालिक भोजनात सहभागी होण्यास त्याला पात्र कर. तो सर्व काळ जीवनात करतो. प्रभू तुम्हावर असो. सरस्वत परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मास आशीर्वाद करू. त्या ख्रिस्ताच्या शांती तुम्हास वाटणे आहे. स्वर्गवासी नोएल जॉन रॉड्रिक्स यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सर्वजण सहभागी आहोत. तसेच परमेश्वरून त्यांचं सांत्वन करून दुःख हलकं करावं व त्यांना आधार द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. आम्ही सर्व फादर शैलेंद्र, फादर आशिष आणि फादर स्टीफन, आपल्या सर्व सिस्टर्स आणि समस्त नंदाप्रवासीय आपल्या कुटुंबाचं सांत्वन करत आहोत. स्वर्गवासी नोएल जॉन रॉड्रिक्स यांच्यासाठी साप्ताहिक मिशन शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर रोजी सकाळी 7:15 वाजता व महिन्याची मिशन बुधवार दिनांक 31 डिसेंबर रोजी सकाळी 7:15 वाजता होईल. महिन्याच्या भेटी सांत्वन प्रार्थना गुरुवार दिनांक 11 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6:30 वाजता असेल. माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपण आपल्या भावाचं हे मृत शरीर उडण्यासाठी आग्रह आणला आहे. परमेश्वर सर्व वस्तूंना जीवन देणार आहे. त्यानं त्याचं हे मृत शरीर वैभवाला उठवावं व आपल्या संत कलांमध्ये त्याचा समावेश करावा अशी परमेश्वराकडे आपण निष्ठेने प्रार्थना करूया. परमेश्वर त्याचा दयेने न्याय करो, त्याच्या सर्व पापांची क्षमा करो. उत्तम मेंढपाळ ख्रिस्त त्याला परमेश्वर पित्याकडे घेऊन जाऊ. सर्व संतांबरोबर सार्वकालिक राज्याच्या सानिध्यात अखंड शांती आणि आनंद त्याला प्राप्त होतो. हे स्वर्गीय विद्या आम्ही आमच्या भावाला तुझ्या हातात सोपवितो. आम्हाला खात्री आहे की तुझ्या सर्व संतांबरोबर शेवटच्या दिवशी त्याला उठविण्यात येईल व ख्रिस्ताबरोबर त्याला सर्व काळचे जीवन आहे. प्रभू, आमची प्रार्थना आहे त्यांचं स्वर्गात स्वागत कर आणि आम्ही विश्वासाने एकमेकांचे सांत्वन करावे म्हणून तो आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू, त्यांना चिरंतन शांती दे. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ परमेश्वरानं आमच्या बंधूला या जीवनातून स्वतःकडे बोलावलेला आहे. त्यांचा देह मातीपासून बनवण्यात आला होता म्हणून मातीमध्ये आम्ही त्याला पुरत आहोत. ख्रिस्त सर्वप्रथम मरणातून उठला, आम्हाला देखील त्याच्याप्रमाणे तो वैभव उठवेल असा आमचा विश्वास आहे. आम्ही आमच्या भावाला प्रभूच्या हातात सोपवितो. प्रभूनं त्यांचा स्वीकार करावा. अखेरच्या दिवशी शरीरासहित वैभवानं त्यांना पुन्हा उठवावं अशी त्याच्याजवळ आमची प्रार्थना आहे. आम्हाला प्रतिसाद प्रभू आमची प्रार्थना आहे. हे प्रभू, आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. तू मनाला पुनरुत्थान जीवन मीच आहे. माझ्यावर जो श्रद्धा करतो तो मेला तरी जगेल. सार्वकालिक मरणाचा अनुभव त्याला येणारच नाही. हे प्रभू येशू, तुझ्या मित्र लाजरस बाबा दिनावर रडलास. तुझ्या दुःखात आमचं सांत्वन कर. प्रभू, आमची प्रार्थना आहे. हे प्रभू, तू मार्था आणि मरियेचं त्यांच्या दुःखामध्ये सांत्वन केलं. आमच्या भावासाठी दुःखी झालेल्या आम्हा सर्वांचे अश्रू पुसू नका. प्रभू, आमची प्रार्थना आहे. तू मृतांना जिवंत केलेस. आमच्या भावाला सार्वकालिक जीवन दे. प्रभू, आमची प्रार्थना आहे. पश्चातापी चोराला तू स्वर्गाचा विरोचन दिलंस. आमच्या भावाला स्वर्गाचं सुख दे. प्रभू, आमची प्रार्थना आहे. बाप्तिस्माद्वारे
आयुष्य कर. प्रभू आमची प्रार्थना ऐक. तुझ्या शरणाने रत्नाला त्यांचं पोषण झालं आहे. तुझ्या स्वर्ग राज्यातील भोजनात तू त्यांना सहभागी कर. प्रभू आमची प्रार्थना ऐक. त्यांच्या मृत्यूमुळे आम्हाला झालेल्या दुःखात आम्हाला गिरते. आमची श्रद्धा आमचे सांत्वन बनव. शाश्वत जीवन आमचे आशास्थान बनव. प्रभू आमची प्रार्थना ऐक. प्राणांची आज्ञा त्याची ईश्वरी शिकवण प्रेरित होऊन आपण धैर्यपूर्वक म्हणूया. आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधाची क्षमा कर. आणि आम्हाला प्रसंगी पडू नको, पाठवायच्यापासून आम्हाला हे सर्व समर्थ परमेश्वर बाबा, आमच्या भावासाठी आम्ही करीत असलेल्या आमच्या ह्या प्रार्थना सर्व ऐकून घे. त्यांच्याकडून घडलेल्या अपराधांची त्यांना क्षमा कर. तुझे दूत आणि संत यांचं सहवास त्यांना सर्व काळ लाभू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू त्यांना चिरंतन शांती दे. अनंत जगताला प्रकाशित कर.
एचडी में कार्ड हाँ स्टॉप तू 3 दिवस थडग्यात राहिलास व विश्वासू लोकांची थडगी पवित्र केलीस. आज त्यांची शरीरे जरी मातीला मिळाली असली तरी त्यांचा विश्वास आहे की तुझ्याप्रमाणे ते देखील पुन्हा उठतील. पुनरुत्थान व जीवन तूच आहेस. तेव्हा शेवटच्या दिवशी आमच्या भावाला तू गौरवाने उठेपर्यंत या थडग्यामध्ये शांतपणे विसावू दे. त्यानंतर तुझ्या स्वर्ग राज्यात त्याला तुझे दर्शन घडव व तुझ्या सानिध्यात त्याला सर्व काळ राहू दे अशी आम्ही विनम्रपणे प्रार्थना करतो. प्रभू त्यांना चिरंतन शांती दे. हे दयापूर्ण परमेश्वरा,
दुःखितांची व्यथा तू जाणतोस आणि विनम्रतेनं वागणाऱ्या लोकांच्या प्रार्थनांकडे तू लक्ष पुरवितोस. तुझ्याकडे विनवणी करीत असलेल्या तुझ्या लोकांच्या प्रार्थना ऐकून घे आणि तुझ्या चिरस्थायी चांगुलपणावर विसंबून असलेल्या तुझ्या लोकांची आशा तू दृढ कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जसे मी आमचा अपराध करणारा क्षमा करीतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य स्त्रियांमध्ये आणि तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाच्या आई, आम्हा पाप्यांकरिता आता आणि आमच्या मरणाची विनंती करा. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाच्या आई, आम्हा पाप्यांकरिता आता आणि आमच्या मरणाची विनंती करा. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाच्या आई, आम्हा पाप्यांकरिता आता आणि आमच्या मरणाची विनंती करा. आमेन. हे सर्व समर्थ परमेश्वर बापा, सर्व मृत भाविकांसाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करीत आहोत. आपल्या आकलन शक्ती पलीकडे असलेली प्रभू परमेश्वराची शांती तुमची हृदय आणि मने परमेश्वराच्या व त्याचा पुत्र आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या प्रेमामध्ये आणि ज्ञानामध्ये सुरक्षित ठेवो. आमेन. तुमच्या जीवनाने प्रभूचा गौरव करीत शांतीने जा. देवाला धन्यवाद. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हा सगळ्यांना लाभो. माती असची माती समिळशी मनुजा मला